नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज आपण पिंपरखेड पंचतळे या ठिकाणी आलेलो आहे आणि जे 12 तारखेला जी घटना घडली होती बिबट्याने जे एक 5.5 वर्षाच्या मुलीवरती जो हल्ला केला होता, त्या हल्ल्यामध्ये त्या चिमुरडीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी, गावातील असेल किंवा सगळ्यांनी पंचतळ्यावरती रास्ता रोको, बेल्ला जेजुरी मार्ग जो रस्ता आहे हा पूर्णपणे बंद करून ठेवला होता. आणि त्याच्यात आधी शव घेऊन येत असताना ॲम्ब्युलन्स सुद्धा अडवून ठेवली होती. आणि 20 तारखेला शेतकरी संघटनेचे माऊली ढोमे यांनी 20 तारखेला आमरण उपोषण करण्याचं असे आश्वासन केलं होतं. आता ते आश्वासन म्हणजे त्यांच्या प्रमुख 10 मागण्या होत्या. या 10 मागण्या वन विभागाकडे त्यांनी ते लेखी स्वरूपात दिलेले आहे आणि त्या 10 मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार. तर पाहूया आता उद्या ते उपोषणाला बसणार आहेत का नाही बसणार आहेत. नमस्ते, माझा परिचय शेतकरी संघटना शिरूर आंबेगाव तालुका अध्यक्ष म्हणून मी काम करतोय आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं देखील त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. असा माऊली ढोमे पिंपरखेड, खरं पाहिलं तर ही पंचतळा ही बाउंड्री ही 4 तालुक्याची बाउंड्री आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जुन्नर तालुका हा एक 20 वर्षापूर्वी वाघांचा तालुका म्हणून एक गणलं जायचं आणि त्यानंतर जास्तीत जास्त ऊस हा एक शेतकऱ्यांचा जास्त पिंपरखेड आणि शिरूर आंबेगाव तालुक्यामध्ये असल्यामुळं वाघांचं प्रमाण आमच्या या तालुक्यांमध्ये जास्त आलेलं आहे. आणि वाघांचं प्रमाण जास्त आलेलं आहे म्हणून या ठिकाणी एक 4 तालुक्याची बाउंड्री या ठिकाणी आहे. शेजारी अगदी आता आपण उभं राहिलो त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याची शिव आहे, इकडच्या बाजूला शिरूर तालुक्याची आहे, इकडं आंबेगाव तालुक्याची आहे, शेजारी पारनेर तालुक्याची आहे. त्यामुळे 4 तालुक्याची लोक या ठिकाणी अगदी बाउंड्री असल्यामुळे लोक त्या ठिकाणी येत आहेत. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी एक शिवण्याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचतळा हा महामार्ग या ठिकाणी अडवला होता. 4 दिवसापूर्वी तुम्ही पाहिला असेल, जुन्नर तालुक्यामधून देखील भरपूर लोकांचे फोन आले की इतका मोठा कार्यक्रम जुन्नर तालुक्यामध्ये देखील या ठिकाणी झाला नाही. एवढा मोठा या ठिकाणी संघर्ष लोकांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आम्हाला हा संघर्ष आमच्या पाट्यावरच पुजलेला आहे काय आम्हाला माहित नाही, परंतु आम्ही 100% या ठिकाणी शिवण्याला न्याय. आज वर्षात जर तुम्हाला सांगतो 52 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत असतील वाघाच्या भीतीनं, तर अतिशय वाईट आहे. म्हणून हे वाघ या ठिकाणी कमी झाले पाहिजेत. याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, जे करावं लागेल ते करावं लागणार आहे आणि ते करणार आहे. आता दुसरी गोष्ट, या ठिकाणी 20 तारखेला आम्ही उपोषण, आमरण उपोषण त्या ठिकाणी सांगितले होते ती तारीख की आमरण उपोषण हे आम्ही 20 तारखेला त्या ठिकाणी करणार आहोत. खरं पाहिलं तर आज दिवाळी सण आहे, सगळ्या जनतेचा त्या ठिकाणी आम्हाला लोक सांगतायत की थोडस थांबा, अधिकारी त्या ठिकाणी बाहेर जाणार आहेत, रजेवर जाणार आहेत, सण आहे, सगळे लोक त्या ठिकाणी सगळ्यांचं एक मत आलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी थांबा. आणि आमचे देवदत्तजी निकम साहेब, जनतेच्या मनातील आमदार, यांनी या ठिकाणी सांगितलं की अमोल कोल्हे साहेबांनी देखील सांगितलं की तुम्ही थोडस 8 दिवस थांबा. दिवाळी झाल्याच्या नंतर वनमंत्री हे शिवण्याला भेट देण्यासाठी पिंपरखेड गावामध्ये येणार आहे. आता त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला की एक 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी दिवाळी झाल्याच्या नंतर शिवण्याला भेट देण्यासाठी, शेवटी शिवण्या गेलेली आहे परंतु शिवण्याच्या घरच्यांना भेट देण्यासाठी या ठिकाणी मंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत असं देवदत्तजी निकम साहेब यांनी सांगितल्यामुळं आपण त्या ठिकाणी थोडस एक 8 दिवस अजून पुढे थांबूयात. आणि दिवाळीचा सण आहे त्याच्यामुळे या ठिकाणी थांबणार आहे. मी या ठिकाणी व्यथित झालेलो आहे, आम्ही सगळे भयभीत झालेलो आहे, शेतकरी भयभीत झालेला आहे. कारण एक लक्षात घ्या, नेम काय सांगतोय, तुमचा नेम असा आहे की वनामध्ये आम्ही जाऊन तुमच्या वाघाला मारत नाही. वाघ तुमची आमच्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी वावरत आहेत. तुमच्या जमिनीमध्ये, तुमच्या वावरामध्ये, तुमच्या फॉरेस्ट अधिकाऱ्यामध्ये, फॉरेस्ट खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मुळीच आम्ही वाघ
त्या ठिकाणी मारायला येत नाही, परंतु आमच्या भागामध्ये आला नेमच तसा आहे. आमच्या भागामध्ये आला तर आम्ही मारणार वाघ, काय व्हायचं ते होऊ द्या. शेतकऱ्यांना देखील विनंती करणार आहे की आपण त्यांच्या वनामध्ये वाघ मारायला जात नाही, हा नियम आहे. तुम्ही कोणालाही विचारा हा नियम, की त्यांचे फॉरेस्ट खात्याचा त्यांचं वन खातं आहे, त्यांचं फॉरेस्ट आहे, त्या फॉरेस्टामध्ये आम्ही जाऊन वाघ मारत नाही. आम्हाला जर विजा होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी आम्ही वाघ मारणार म्हणजे मारणार. शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे, ज्या ठिकाणी वाघ दिसेल आपल्या भागात फक्त फॉरेस्ट खात्यामध्ये जाऊन, त्या ठिकाणी वन खात्यामध्ये जाऊन, वन विभागामध्ये जाऊन, फॉरेस्टामध्ये जाऊन कुणी वाघ मारू नका, अशीच आग्रहाची विनंती या ठिकाणी या निमित्ताने करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. 20 तारीख जी म्हटलं होतं आपण आंदोलनाला, ती 20 तारीख आपण एक 8-10 दिवसानंतर आपण सगळ्यांना मिटिंग घेऊन या ठिकाणी उपोषणाची तारीख देखील आम्ही थांबणार नाही. आम्ही पेटलेलो आहे. आमची माणसं रोज मरतात. आम्ही काय करू याचं आम्हाला उत्तर द्या. आज वन विभाग तुम्हाला सांगतो फार ढिम्म झालेला आहे. अजिबात कोणाची काळजी करत नाही. फक्त एक गोल बोलतात. त्या ठिकाणी समजते काही झालं, मुलं त्या ठिकाणी खाल्लं, हत्या केली वाघाने, आम्ही तर मरण, हत्या नाही. हे वाघ मारायला आम्हाला सोडलेले आहेत आमच्या भागामध्ये. तुम्ही नक्कीच तुमच्या फॉरेस्टमध्ये तुम्हाला काय करायचं ते करा ना. आम्ही जर तुमच्या फॉरेस्टमध्ये जनावर सोडलं तरी आमच्यावर कारवाई करता, झाडं तोडली तरी कारवाई करता, मग आम्ही तुमच्या वनात येतो का? तुम्ही आमच्या वनामध्ये, आमच्या शेतांमध्ये तुम्ही वाघ का सोडले, आमचा असा प्रश्न आहे. नेम सांगतोय, नेम सुद्धा तुम्हाला सांगतो तसाच आहे. तुम्ही विचारा, तुम्हाला सांगतो माहिती घ्या आणि माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवा. आता 8 दिवस आंदोलन पुढे ढकलवणार. हो हो हो, माझ्या बरोबर नाही झाले, परंतु आपल्या भागाचे देवदत्तजी निकम साहेब यांनी माझ्या सामनी त्या ठिकाणी देवदत्तजी निकम साहेबांनी वनमंत्र्यांना फोन केला की शिवण्यावर हल्ला झालाय, त्या ठिकाणी आमचे बोंबे मळ्यामध्ये त्या ठिकाणी घर आहे आणि त्या घरी त्या ठिकाणी मंत्री येणार आहेत असं मला त्यांनी देखील सांगितलं आणि माझ्या समोर देखील त्या ठिकाणी त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि अमोल कोल्हे साहेबांनी देखील त्या ठिकाणी सांगितलंय की थांबा, एक 8-10 दिवस आपण मंत्र्यांची वाट पाहू आणि मग उपोषणाची तयारी करू. थोडीशी सगळ्या शेतकऱ्यांना देखील विनंती केली की आता हा दिवाळीचा सण आहे, थोडस थांबा, म्हणून या ठिकाणी आपण थांबतोय. वन विभागाने 10 मागण्या जे केल्या त्याचा काय पाठपुरावा केलाय का वन विभागाने? काय आता आम्ही तर अर्ज दिलाय लगेच काय पाठपुरावा? हे वन खातं किती ढिम्म आहे पत्रकार साहेब, तुम्हाला माहिती आहे ढोबळे साहेब, की अगदी तुम्हाला सांगतोय ना, हा फार मोठा आक्रोश जनतेचा झालेला आहे. त्याच्यामुळं जनता आम्ही थांबणार नाही. आम्ही आमच्या भागामध्ये वाघ आला, आमच्या शेतामध्ये वाघ आला, आम्ही मारणार. हे तुम्हाला मी सांगतो. तुमच्या वनामध्ये, तुमच्या फॉरेस्ट खात्यामध्ये, तुमच्या फॉरेस्टमध्ये आम्ही येऊन त्या वाघाला मारणार नाही, हे मी 100% सांगतो. आम्ही शेतकरी पेटलेला आहे, एवढंच या ठिकाणी या निमित्ताने सांगतोय. पाहिला असं शेतकऱ्यांचा जो आक्रोश आहे, राग आहे, 10 मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत आणि ते सण दिवाळी असल्यामुळे 8 दिवस उपोषणाची जी तारीख होती ती 8 दिवस पुढे ढकलवण्यात आलेली आहे. आणि जर 10 मागण्या जर मान्य नाही झाल्या तर अजूनही पुढे उपोषण चालू ठेवणार असे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत माऊली डोमे यांनी इशारा दिलेला आहे. कॅमेरा पर्सन विशालसह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, पिंपरखेड, पंचतळ.